आइए आइए। टिफिन। अच्छा, आज आप टिफिन देने आई हैं? हाँ। अच्छा अच्छा। हाय, तू कशाला त्रास घेतला? मला सांगायचं ना, मी आलो असता. तुला कशाला? हेच डबा घ्यायला. प्लीज कम इन, आत ये. नाही, मला खूप काम आहे. तो कार्टून नसलेला डबा तुझा आणि कार्टून असलेला शिवचा. आय नो, मला माहित आहे. तरी सांगितलं. सॉरी. चुप. तो टिफिन पहा. हा ओके. म्हणजे खा. हा ओके. जाऊ मी. बाय बाय. प्लीज टेक केअर प्लीज. ओके. बाय शिव. बाय शिव. सॉरी. गई वो गई. एक बात बताओ, आप उसे सच में पसंद करते हो? बहुत ज्यादा. अबे फिल्मी, दोनों की वेवलेंथ इस बात में तो बड़ी मैच करती. अब खाना खा ले या उसे देख के पेट भर गया है? नहीं, पेट तो भर गया है, पर उसने कहा ना कि खाना खा के ले, तो खाना तो पड़ेगा ना. अयो गुलाब. गुलाब जामुन? नहीं नहीं, गुलाब बात, आई मीन ये शिव, ये बातामध्ये गुलाब आहे शिव. ये ते मिथुने माझ्यासाठी ठेवला आहे. ते म्हणून ते म्हणाले ना ते की हा डबा कोणाचा आणि हा कोणाचा, आणि नीट बघू नका बोललं ते. हाँ तभी वो कह रही थी कि हमारा डब्बा कौन सा है, आपका कौन सा है. हे शिव, हे गुलाबामध्ये मला मिथूचा सुगंध येते. ऑटो ऑटो. और जी वो काय गो, आज लवकर शेली? अजून माझं काम पण व्हायचं. तुम्ही आवरा सावकाश, घाई नाहीये. थांबते मी. काय आज तू काय येळच येळ आहे वाटतं? रोज तर धावत येतस आणि पळत सुटतस. अहो, त्या 4थ्या मजल्यावरच्या सुपेकर वहिनी आहेत ना, त्यांचं काय? ते 4 दिवस गेल्यात गावाला. असता मग काय कामाला सुट्टी आहे मला. तेवढंच काय तो निवांत. पण काय गो, दरवर्षी सारखी कुरडया पापड वाळत घालायचे काम नाही घे हो. घेतलीयेत ना, पण सध्या आपल्या गच्चीचा दुसऱ्याच कामांसाठी उपयोग होतोय. म्हणजे काय? तुमच्या कानावर तर बातमी आली असेल ना आजी. कसली बातमी? म्हणजे तुम्हाला काय बी माहित नाही होय काय आजी? हो, उगीच फोडी घालू नको. हा काय ता नीट बोल. काय ता? अहो, तो आपल्या बाजूचा वेणू आहे ना, हा, आणि तुमच्या घरी आलेली ती गौरीताईची मैत्रीण, तिचा काय? ते काहीतरी गच्चीत गोंधळ करत होते म्हणे. अगो पण काय ता सांगशील का नाही? उगीच कोड्यात काय बोलतोस? अहो, आता तेच मी तुम्हाला विचारणार होते. त्यांचं काहीतरी लफडा वगैरे चाललाय वाटतं.
लफडा? हे बघ ता काय माका माहित नाही हा. आणि तुका बजावून ठेवतय. तुका धड काय माहित नसत ना तर उगीच सगळीकडे बोंबा बोंब करू नको. अहो आजी आता मी कुठे काय बोलले? चल कामाला उगीच नाही त्या गजाली करत फिरतय इकडून तिकडून तिकडून इकडे. मला काय, मी फक्त बोलले लफडा चाललाय तर मला काय, मी माझं करते काम. अगं गौरी, अगं मी तुला चौधरी आणि चौधरी सनची फाईल मागितली होती. ही कुठली फाईल दिलीस तू मला? सॉरी सॉरी सॉरी. ही घ्या. अगं लक्ष कुठे आहे तुझं? शी, प्रेमपत्र भित्र काहीही. आणि त्या शिवला वाटते की मी ते लिहिलंय म्हणजे माझं त्याच्यावर प्रेम. नाही नाही नाही, मी अशी मुलगी वाटली का त्याला? नको, तो गैरसमज झालाय. कुठून मी तुला मदत करायला गेले असं वाटतंय आता. आता हिचं आणि शिवचं काही होतंय नाही होते माहित नाही, पण माझ्या बाबतीत जो गैरसमज झाला तो दूर करायलाच हवा. मित्र मॅडम, ही फाईल होरायझन लॉजिस्टिक मध्ये जायची आहे. आणि हा, त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते इथेच सॉल्व्ह करायला सांगितलं. हा करते ना, सरांना सांग मी लगेच जाते. हां, रेडिओ व्हायला हवं. आता ह्या मेकअप कधी करून निघणार? ऐक ना, हां, सरांना सांग ती फाईल मी घेऊन जाते. नाही तर थांब थांब थांब. सर, मी गौरी बोलते. मी ती होरायझन लॉजिस्टिक कंपनीची फाईल घेऊन गेले तर चालेल? थँक्यू सर, थँक्यू. ओके. हे इथली फाईल कुठे गेली? ते गौरी मॅडम घेऊन गेल्या. का? सरांशी बोलणं झालं त्यांचं, त्या गेल्या. ती गेली. हो, आता मी काय करू? बरोबर बरोबर. काय बोललात? आता मी काय करू? काय? अरे ऐसी गलतफहमी कैसे हो गई हमको? पता नहीं क्या कुछ बोल दिया गौरी जी को हमने. आज उनसे माफी मांगनी ही होगी. इस प्यार के चक्कर में ना इतना अच्छा दोस्त नहीं खोना चाहते हम. अभी बात कर लेते हैं उनसे. हेलो हेलो. PGI इंश्योरेंस, बोला. जी, हम शिव कुमार शुक्ल बोल रहे हैं. हमें गौरी सावंत जी से बात करनी है. गौरी, पण ती ऑफिस मध्ये नाहीये. जी नहीं है. ती होरायझन लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गेलीये. जी थैंक्स. हो. इसका मतलब गौरी जी तो यहाँ आ रही हैं. आज उन्हें सारी बात बता देंगे, सारी गलतफहमी दूर कर देंगे. पर शुरुआत कैसे करें? हम तो अभी से नर्वस हो रहे हैं. वो सामने आएंगी तब क्या होगा? कामवाली सकाळी म्हणत होती चौबेन सांगितले ते का गच्चीवर वेणू आणि मितू दोघे जण बोलत होते म्हणून. मला सांग गौरी, काय चाललंय? काय चाललं होतं यांचं? बाबा, मला माहितीये काहीतरी चाललं असणार. मला हेही माहिती की तुझं त्यात काही नाहीये. तिचं काय, मी तुझं काय? बाबा, ते वेणूला मितू आवडते आणि मितूला शिव. आणि शिवला?